श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्षातील सर्वात पहिला सण म्हणजे मकर संक्रांती. हा सण हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी तिळगुळ घेऊन नात्यातील प्रेम घट्ट करण्याची प्रथा आजही लोक आनंदाने पाळतात. संक्रांतीला पतंग उडवले जातात. महिला रामाचा ओसा राम मंदिरात जाऊन करतात. त्यामुळे या दिवसाची वाट सर्वजण अगदी आतुरतेने पाहताना आपल्याला दिसून येतात. तर चला मग जाणून घेऊया यंदा मकर संक्रांत नेमकी कधी आहे, या दिवशी कोणत्या रंगाची साडी बांगड्या घालाव्या, कोणते 5 शुभ रंग आहे, संक्रांतीचं वाहन काय, वस्त्र काय आणि संपूर्ण संक्रांतीबद्दलची माहिती. मकर संक्रांती या सणाला हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. या दिवशी ज्योतिषीय दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा मानला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य हा मकर राशीत संक्रमण करतो. याचा परिणाम सर्व 12 राशींवर होतो. त्यामुळे या दिवसाचे ज्योतिषीय महत्त्व देखील अधिक आहे. त्याचप्रमाणे हा सण संपूर्ण भारतात अगदी उत्साहात साजरा केला जातो. वर्षातील पहिला सण असून तो वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या नावाने पार पडतो. महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळगुळ वाटण्याची पद्धत आहे. याशिवाय सूर्यनारायणाची देखील पूजा केली जाते. त्यामुळे मकर संक्रांतीची तारीख यंदा 2026 मध्ये वार बुधवार 14 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त हा दुपारी 2:49 पासून ते संध्याकाळी 5:45 असणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पुसतात. सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, सूर्याला अर्घ्य अर्पण करावा. त्यानंतर विवाहित महिला ह्या एकाच दिवशी काळ्या रंगाचे वस्त्रे घालून पूजा करू शकतात. त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त आपण आपल्या देवघरात 5 सुगड घ्यावेत, तो एका पाटावर ठेवावेत, त्यांना लाल धागा बांधावा, हळद कुंकू लावावे. मग सुगडीत बोरे, गाजर, शेंगा, ऊसाचे तुकडे, हरभरा, तिळगुळ ठेवावेत. यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावा, दुसरे तुळशीपाशी ठेवावा. त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओसा करावा. एक सुगड रामापाशी ठेवावा, एक सुगड सुवासिनीला द्यावा, एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावा. अशा प्रकारे सुवासिनीला महिला पूजा करतात. त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात केली जाते आणि त्यातच नैवेद्य देवांना अर्पण केला जातो. मकर संक्रांतीची एक पौराणिक कथा आहे की शनिदेव हे आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्यांच्या घरी जातात आणि शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने तो दिवस संक्रांतीचा मानला जातो. तसेच या दिवशी सूर्यदेव मकर राशीत संक्रमण करत असल्याने ज्योतिषीय घटनांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणजेच तो आपल्या पुत्राला शनिदेवाला भेटतात अशी मान्यता आहे. आणखीन एका कथानुसार देवीने शंकासूर राक्षसाचा वध ज्या दिवशी केला त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटले जाते. तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला क्रिकांत म्हटले जाते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या दिवशी देवीने किंकारासुराला मारले असल्याने हा दिवस क्रिक्रांती म्हणून ओळखला जातो. तर या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महिलांचा सर्वात आवडता आणि विशेष सण म्हणजे मकर संक्रांती. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियाने कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये, संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत आणि या दिवशी प्रत्येक स्त्रिया बांगड्या भरतात, तर बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या अजिबात घालायच्या नाही, शिवाय बांगड्या भरताना आपण कोणत्या नियमांचे पालन करायचे, कोणत्या प्रकारच्या बांगड्या घालाव्या, अशी बरीचशी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका, जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर भरभरून अशी प्रगती होईल. 2026 मध्ये मकर संक्रांत ही बुधवारी साजरी केली जाणार आहे. पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत येतो तेव्हा हा उत्सव सण साजरा केला जातो. या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजेच सूर्य हा पूर्वेला उगवतो पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो आणि संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते आणि संक्रांतीपासूनच दिवस हा हळूहळू मोठा होत जातो. कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते, परंतु मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही छोटी होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान, दान आणि देवांचे दर्शन, तप याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. तसेच या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप पुण्य मिळते. तसेच सूर्यदेवाचा आशीर्वादही प्राप्त होतो. आणि विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण या नात्यातील गोडवा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन
आनंद व्यक्त करतात. तर अशा प्रकारे मकर संक्रांतीचे खूप महत्त्व आहे. पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी हळदी-कुंकवाला विशेष असं महत्त्व दिलं जातं आणि हा एक सौभाग्यकारक सण तरी म्हटला जातो. त्या स्त्रियांना प्रश्न पडतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये. आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक रंगात वेगळं आणि अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग तुम्हाला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो. काही रंग सकारात्मक शुभदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात. पण आपल्या हिंदू धर्मात काही 4-5 रंग असे आहेत की जे खूप शुभ मानले गेले आहेत. प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यांसाठी हे रंग वापरले जातात. त्यामध्ये पहिला रंग जो आहे तर तो म्हणजे हिरवा रंग. हा सौभाग्याचं प्रतीक मानला जातो. कारण की नवरी लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते किंवा महिला लग्न झाल्यानंतर शक्यतो हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतात. कारण की त्यामुळे त्यांच्या पतीचे आयुष्य वाढतं असं देखील आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगतात. त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा आपल्याला मिळत असते. शास्त्रांमध्ये देखील हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे. तणावाच्या प्रसंगी हिरवा रंग हिरवागार झाडांकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहिल्याने मन शांत होते. त्यामुळे हिरव्या रंगाचं खूप असं महत्त्व आहे. आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस, हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यावरूनच हिरवा रंग हा किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला समजतं. त्यामुळे शक्यतो झालं किंवा तुमच्याकडे असेल तर संक्रांतीला तुम्ही हिरव्या रंगाची साडी अवश्य परिधान करा. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये लाल रंग सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण की आपण रोज देवीची पूजा करताना किंवा कोणतीही पूजा मांडताना आपण पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो. कारण लाल रंग हा सर्व देवांना त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यामधील एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचं असतं. कारण सौभाग्यामधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी-कुंकू. त्यामागील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंगाचे महत्त्व हे खूप आहे. हा रंग उत्साह, सौभाग्य, उमंग, ध्येय आणि नवीन ऊर्जेचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मकर संक्रांतीला लाल रंगाची साडी सुद्धा परिधान करू शकता. त्याचबरोबर तुम्ही केसरी रंगाची साडी सुद्धा नेसू शकता. कारण केसरी रंग हा सूर्य आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग त्यामध्ये ज्ञान, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते. कारण केशरी रंग शौर्य, बलिदान आणि वीरता याचे प्रतीक आहे. तसेच केशरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने सुद्धा तुम्हाला एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळत असते. त्यामुळे नंतरचा रंग कोणता आहे तो म्हणजे काळा रंग. शक्यतो करून बघा की संक्रांतीमध्येच जो काळा रंग आहे तर तो परिधान केला जातो. कारण की थंडीमध्ये काळा रंग जो आहे तर तो आपल्या शरीराला उबदार ठेवण्याचं काम करत असतो आणि फक्त संक्रांतीचाच असा एक दिवस असतो की या दिवशी काळ्या रंगाला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यामुळे तुम्ही हिरवा, लाल, त्याचबरोबर काळा, केशरी, गुलाबी हे जे 5 शुभ रंग आहेत ना तर त्या रंगाच्या तुम्ही साड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून या संक्रांतीला तुम्ही परिधान करू शकतात. आता यंदा संक्रांतीला या रंगाची साडी आपल्याला चुकूनही घालायची नाहीत किंवा या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाही. ते म्हणजे या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती चुकूनही या दिवशी घालायची नाही किंवा पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या असतात ना तर त्या सुद्धा आपल्याला चुकूनही या दिवशी घालायच्या नाहीत. कारण संक्रांती देवीने ज्या कलरची साडी म्हणजे ज्या रंगाची साडी परिधान केलेली असते, जो रंग परिधान केलेला असतो तर त्या रंग आपल्याला चुकूनही परिधान करायचा नसतो किंवा त्या वस्तू आपल्याला स्वतः सुद्धा वापरायच्या नसतात असं आपल्याला धर्मशास्त्रांमध्ये सांगितलं जातं. तर यंदा 2026 मध्ये संक्रांतीने पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे पिवळ्या रंगाची साडी आणि पिवळ्या रंगाची बांगड्या ज्या आहेत तर त्या चुकूनही यंदा 2026 मध्ये संक्रांतीला तुम्हाला घालायच्या नाहीत. जे 5 शुभ रंग सांगितलेले आहेत त्यापैकी कोणतेही घालू शकता किंवा तुमच्याकडे जे रंग असेल तर ते घालू शकता. त्यामध्ये फक्त जास्त खूप डार्क जे आपल्याला निगेटिव्ह ऊर्जा प्रदान करणारे रंग असतात ना तर ते खूप घालायचे नाही आहेत. बाकी तुमच्याकडे ज्या रंगाच्या साड्या असेल त्या घालू शकतात. फक्त पिवळा रंग जो आहे तर तो आपल्याला वर्ज्य करायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.